खरातच्या कारनाम्यांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। बोंधू खरातवर 14वा गुन्हा दाखल। मिरगावमधील जमीन खरेदी प्रकरणामध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा। अशोक खरात, कल्पना खरातवर गुन्हा दाखल। माळी कुटुंबियांकडून कवडी मोलभावामध्ये कोट्यवधींची जमीन घेतली। सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू। बोंधू खरातला आज पुन्हा कोर्टामध्ये हजर करणार। एसआयटीनं खरातच्या ऑफिसमधून महत्त्वाचे पुरावे जप्त केले। 22 रुद्राक्ष A to Z पर्यंत अक्षरं, अंक लिहिलेली पट्टी जप्त केली। शिवनिका संस्थांचे कोरे पावती पुस्तक, भिंग काच, 1 बाटली जप्त। बोंधू खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातवर आणखीन एक गुन्हा दाखल। बोंधू खरात आणि कल्पना खरातवर सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी गुन्हा दाखल। बोंधू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। बोंधू खरातला आज VC द्वारे कोर्टामध्ये हजर केलं होतं। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीचा कोर्टाकडे अर्ज। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा वाढला। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी ऊर्जा पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप। बोंधू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता, किंमत जवळपास 200 कोटींहून अधिक। कुटुंबियांच्या नावावर सुद्धा 70हून अधिक प्रॉपर्टी। तपासामध्ये माहिती उघड। ईडीकडे 35 मालमत्तांची कागदपत्र। आर्थिक तपास वेगामध्ये सुरू। अशा बोंधू बाबांकडे जाणं बंद करा। शर्मिला ठाकरे यांची खरात प्रकरणी प्रतिक्रिया। व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध वाटते असाही सवाल। तर आमच्यासोबत फोटो काढून आम्ही भक्त असल्याचं सांगितलं तर कानशिलात लगावू, असेही ठणकावलं।